नमस्कार मित्रांनो, मी गणेश बोल. तर मित्रांनो, आपण घेवड्यासाठी औषध मारायला आलतो घेवड्याला. तर आता आपण इथं औषध तयार बनवत आहे. आपण आता काही रोगरची बाटली आहे मित्रांनो. आणि आता सध्याला आता आपण 20 मिली रोगर आता वातमध्ये वतलंय. तर पाणी वताच आहे. आणि त्या डब्यात आहे ना, तिथं गवतर आहे गाईचं, ते बी आपण आतमध्ये घातले. आता गवतर आता सध्याला आपलं पाणी वताच चालू आहे काम. पाहून आता आपण चालू आता आपल्या घेवड्याच्या बागाकडं. बघा तिकडे तुम्ही बाग बघू शकता. आता आपण आहे ना चालू आहे तिकडे. आता चला आता आपण तिकडे जाऊ, डायरेक्ट औषध मारून घेऊ. काय नाही, हे दुसरं औषध का नाही, फक्त रोगर आपल्या गाईचं गौमूत्र आहे, दुसरं काहीच तर नाही आहे. हा औषध खास कशासाठी मारवलं आपण, तरी आपल्या घेवड्यावरती खूप मावा पडतो. मावा म्हणजे बारीक बारीक किडा असतात ना, ह्यासाठी आपली फवारणी चालू आहे आता घेवड्यावरती त्याच्यासाठी. तर चला आपण आता तिकडं आलोय बागाजवळ. हो का, बाग काय नात खोळा आली आहे, फक्त जरा मावा आहे ना सुधरू दे नाही जरा होता ना. बघा आता सध्याला हो का, बघू तिथं तुम्ही फवारणी किती चालू आहे. हे बाग बघा कशी आहे नात खोळा. मग आता असं एका बाजूनच मारावं लागते फवारणी, कारण की वरती ती आहे ना त्याच्यामुळं. बघा तिकडं आपली फवारणी चालू आहे मस्तपैकी. तर तिथूनच फिरून माघारी यायचं. बघा तिकडे जाईन धरून. बाग काय नाजच खोळा एक नंबर. हो का, बघू शकता शेंगा बिंगा कशी. फवारणी चालू आपले. हो का, तिकडनं बघू शकता इकडे आलेले आहेत. तर मित्रांनो ना, आपल्या एवढ्या बागाला आहे ना फक्त टोटल 2 पंप लागतात. फक्त 2च पंप लय नाही, 2च पंप लागतात. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.